हॅलो एव्हरीवन. तर खूप दिवसानंतर ब्लॉग अपलोड करते मी तुमच्यासाठी आणि तुम्ही बघतच असाल की हे सेलिब्रिटी कोण आहेत आणि तुम्ही सगळे त्यांना ओळखतच असणार. तर पुढे बघूयातच आपण. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मयूरच्या मंजरी या इंस्टाग्राम पेजवर. तर आज आमच्या गावात होतं वार्षिक स्नेहसंमेलन. तर डान्स वगैरे होते. तर महिलांचा इथे होम मिनिस्टरचा प्रोग्राम देखील ठेवला होता आणि खूप जल्लोषात हा प्रोग्राम चालू होता आणि गेम पण खूप छान छान होत्या. खूप मज्जा येत होती. आम्हा प्रेक्षक वर्गांना खूपच एन्जॉय करायला भेटत होता आणि ते फुगे फुगून असं बसून फोडायचे होते. तर महिलांची खूपच धावपळ चालू होती आणि याच्यात पिंक कलरची जी साडी घातली ती आमची दीदी होती. तर तीही खूप छान खेळत होती, तुरु तुरु धावत होती, खूप छान खेळली वगैरे मस्त. आणि लास्टच्या राऊंडमध्ये इथे फुगा फुगून आणि मग एकमेकीचा फुगा फोडायचा होता. तर या दोघीजणीचा आवाजावा होत्या. त्या दोघीजणी त्या एका महिलेवर एवढ्या बिलगल्या होत्या का मला वाटलं आता बापरे आता हिला देतात ढकलून की काय. पण बिचारीला त्यांनी तिचा फुगा त्यांनी फोडूनच टाकला आणि त्यानंतर मग या दोघीजणी जावा राहिलेल्या दिदी आणि तिची जावबाई होती. पण दिदीची हाईट कमी असल्यामुळे दिदीचा फुगा त्यांनी खेचून घेतला आणि फोडला आणि दिदीचा आमच्या 2 नंबर आला. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचे हास्यसम्राट त्यांचा गुणगौरव तिथे झाला. त्यानंतर मग त्यांची कॉमेडी देखील आपल्याला ऐकायची होती आणि त्यांना कोण नाही ओळखत, सगळेच ओळखतात जॉनी राऊत सरांना. तर मग इथे डान्स वगैरे चालू झाले. थोडेसे डान्स वगैरे आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत होतो आणि खूप छान मज्जा येत होती. गावा साईडला असे डान्स वगैरे असले का सगळं गाव वगैरे मस्तपैकी एका ठिकाणी जमतात, डान्स वगैरे बघतात, मुलांना प्रोत्साहित करतात. खूप छान वाटले. खूप छान डान्स करत होत्या सगळ्या मुली. त्याच्यानंतर मग स्पेशल कार्यक्रम तो जॉनी राऊत सरांचा होता. तर पुढे तुम्ही बघा. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार घेत आलो. बस 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 आता निगेटिव्ह आहे. तुम्ही मला टीव्हीवर पाहता, बऱ्याच चॅनलवर मी आलोय. हास्य सम्राट चला हवा उद्या, कॉमेडीची बुलेट ट्रेन वगैरे वगैरे भरपूर चॅनलवर तुम्ही मला पाहता. एकच चॅनल आहे जिथे मी येत नाही, डिस्कवरी. तिथे पण पुढच्या वर्षी येणार आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम करतो. आगरी बोली भाषा पहिल्यांदा रंगमंचावर मी आणली. सिनेमांच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून काय पण आणि मग असा प्रोग्राम वगैरे सगळा संपला. हा लास्टचा डान्स होता आणि आम्ही खूप एन्जॉय केला. तर तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय बाय.